हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। हा व्हिडिओ जिल्हा परिषद भरती जी 2023ची आहे त्याची नेमकी स्थिती काय आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। ही पहा हेडलाईन, जिल्हा परिषदची नोकर भरती वर्षभरापासून प्रक्रिया सुरूच आहे। 937 जण जे सिलेक्ट झालेत त्यांच्यापैकी अद्याप एकालाही नियुक्ती दिलेली नाही आहे। हे पहा, तब्बल 12 महिन्यापासून ही नोकर भरती प्रक्रिया सुरूच आहे, अद्याप एकालाही नियुक्ती मिळालेली नाही। शासनाने 75,000 सरळ सेवा भरती करायचं ठरवलं होतं। त्यानुसार महाराष्ट्रात 19,000 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली होती। त्यासाठी स्वतंत्र जिल्हा निवड मंडळसुद्धा स्थापन करण्यात आले आणि ह्या परीक्षेची सर्व भरती प्रक्रिया IBPSकडे दिली गेली आणि परीक्षा ऑनलाईनसुद्धा घेण्यात आली, म्हणजे लवकर रिझल्ट लागावे त्यामुळे। परंतु ऑनलाईन घेऊनसुद्धा रिझल्ट उशिरात लागत आहेत, त्यामुळे ऑनलाईन घेण्याचा काही फायदाच नाही। 3 ऑक्टोबरपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले, तेव्हापासून परीक्षा सुरूच आहे। 29 व 30 जुलैला आता कंत्राटी ग्रामसेवकांची परीक्षा होणार आहे। आपण जी परीक्षा फीस भरलेली आहे त्यातून जवळपास 4 कोटी महसूल सरकारला मिळालेला आहे। राहुल शेळके जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सामान्य प्रशासन जिल्हा परिषदचे, त्यांनी सांगितलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे, 14 संवर्गाच्या परीक्षांचे निकाल लागले असून त्यातील 10 संवर्गातील 49 उमेदवारांना सोमवारी म्हणजे 29 जुलैला नियुक्ती देण्यात येणार आहे। त्यानंतर आता जसा निकाल लागेल तशी तशी पुढील प्रक्रिया होईल आणि ज्या संवर्गात 50% अधिक अर्ज आले, म्हणजे आरोग्यसेवक पुरुष 50%, आरोग्यसेवक पुरुष इतर 40%, आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, या परीक्षा तर यांचं वेळापत्रकच 11 महिन्यानंतर म्हणजे 18 जुलै 2024ला जाहीर झाले आणि आता या संवर्गातील काही परीक्षा झाल्या असल्या आणि त्यांचे निकालसुद्धा जाहीर झाले असून नियुक्ती अजून मिळालेली नाही आहे। या अशा न्यूजपेपरमध्ये येणे महत्त्वाचे असते, त्यामुळे सरकारवर थोडा दबाव येत असतो आणि त्यामुळेच यावर व्हिडिओ बनवले जातात। आशा करतो या व्हिडिओमुळे फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।